गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल गुरुकुल स्टडी अकॅडमीमध्ये. तर आज एक नवीन दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. 8 मार्च आजचा दिवस आहे, जागतिक महिला दिन. तर सर्व गर्ल्सना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, टुडे तर आज आपण पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा क्लास 10चा सायन्स 1चा सेकंड लेसन आपला स्टार्ट होत आहे. तर आज पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, कशाचं क्लासिफिकेशन आपण करत आहे? एलिमेंट्स, बरोबर. तर एलिमेंट्स हे आपल्याला माहीत आहे की 118 एलिमेंट्स आजच्या तारखेला प्रेझेंट आपल्याला पाहायला मिळतात. तर यामध्ये पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, कशाचं वर्गीकरण? एलिमेंट्स. तर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स क्लासिफिकेशन करण्याची गरज का बरं पडली? तर आता फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हटलं की हे जे या ठिकाणी एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी आपल्याला आकाराचे टॉय आपल्याला पाहायला मिळतात. हे काय आहेत? वेगवेगळे काय आहेत? टॉयज आहेत. ओके, तर या ठिकाणी हे जे खेळणे आहेत, आपण याला काय म्हणू? खेळणे म्हणू. ओके, तर हे जे खेळणे आहेत आपल्याला या ठिकाणी या बॉक्समध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. तर मला जर स्क्वेअर पाहिजे असतील यामधले, ठीक आहे, तर मग मला शोधावे लागतील की यामध्ये किती स्क्वेअर आहे. यामध्ये मला सर्कल पाहिजे असतील तर मला शोधावे लागतील की सर्कल कुठे आहे, किती आहेत, आणि त्या शोधण्यामध्ये माझा वेळ खूप जाणार आहे. यामध्ये मला जर ट्रायंगल पाहिजे असतील तर मला शोधावे लागतील, त्याच्यामध्ये आपला खूप वेळ जाणार, कारण की आपण परत तोच बॉक्स पुन्हा उघडत आहे ना. तर आपण काय करणार आहे या ठिकाणी? आता मी या ठिकाणी 3 अशा प्रकारे कंटेनर घेणार आणि एकदाच काय करणार, त्याला एकदाच वेळ देऊन हे सर्व जे बॉक्स आहेत, हे स्क्वेअर जे टॉयज आहेत ते एका बॉक्समध्ये, सर्कल जे आहेत ते एका बॉक्समध्ये, आणि ट्रायंगल जे आहेत ते एका बॉक्समध्ये हे ठेवणार आहे. म्हणजेच आपण काय केलं, आता मला कोणी जर सर्कल मागितलं तर मग मी काय करेल, हा सेकंड नंबरचा बॉक्स, हा फर्स्ट आणि हा थर्ड. ठीक आहे. मग सर्कल जर मला कोणी मागितलं तर मी सेकंड नंबरचा बॉक्स उघडेल. स्क्वेअर जर मागितला तर फर्स्ट नंबरचा बॉक्स उघडेल, आणि ट्रायंगल जर मागितला तर थर्ड नंबरचा बॉक्स आपण ओपन करणार आहे. आणि यामध्ये आपल्याला जास्त वेळ लागेल का? आपण का बरं हे केलं? आपण काय केलं, त्याला क्लासिफाय केलं. ज्या गोष्टी सर्व एकत्र झाल्या होत्या आपण त्यांना सर्वांना काय केलं? क्लासिफाय केलं. 1, 2, 3 आणि याच्यामध्ये. तशाच प्रकारे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, एलिमेंट्स हे आता आपल्याला 118 एलिमेंट्स आर नोन टू सायंटिफिक वर्ल्ड. 118 एलिमेंट्स आहेत, परंतु त्याच्या काही प्रॉपर्टीज असतात, त्याचे काही गुणधर्म असतात. त्यानुसार त्यांना कशा प्रकारे क्लासिफाय करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सायंटिस्ट लोकांनी, सरांनी केलेला आहे, तो आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर फर्स्ट जे आहे, हाऊ एव्हर अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वर नोन. More number of elements were discovered in this time of course of time. More and more information about properties of these elements was gathered. जे एलिमेंट्स होते त्यांचे स्टडी करून, त्यांच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास करून आपल्याला खूप सारी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळालेली होती. टू एज द स्टडी ऑफ सच ए लार्ज नंबर ऑफ एलिमेंट्स, सायंटिस्ट स्टार्टेड स्टडिंग द पॅटर्न इफ एनी. तर त्याच्यामध्ये काही सारखा आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतो का? फॉर एक्झाम्पल, आता खूप सारे आपण मुलं त्या ठिकाणी प्रेझेंट झालो होतो, तर त्यामध्ये काही पहिलीचे विद्यार्थी होते, काही दुसरीचे होते, काही तिसरीचे होते, बरोबर ना. तर मग त्यांना आपण काय करणार,
त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पॅटर्न कोणता आपल्याला सेम पाहायला मिळतो. तर 10वीचे विद्यार्थी आपण वेगळे काढणार, 9वीचे विद्यार्थी वेगळे काढणार. अशा प्रकारे आपल्याला सारखा जो पॅटर्न आहे तो आपण फॉलो करणार आहे. इन द वास्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम, you know that the initial classification elements was classified into groups of metals and non metals. जे क्लासिफिकेशन झालं होतं एलिमेंट्सचं ते मेटल आणि नॉन मेटल या प्रॉपर्टीवरून करण्यात आलं होतं. लॅटर ऑन अनदर क्लास ऑफ एलिमेंट्स कॉल्ड मेटलॉइड वॉज नोटिस. मेटल आणि नॉन मेटल यांच्या मधात जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो, मेटलॉइड्स म्हणतो. त्यानंतर ते शोधण्यात आले. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड देअर प्रॉपर्टीज वेंट ऑन इन्क्रीजिंग, डिफरंट सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आता महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आपला स्टार्ट होत आहे, बरोबर. तर 118 जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला नोन आहेत, माहीत आहे. तर या 118 एलिमेंटना याच्या सारखं कशा प्रकारे क्लासिफाय केल्या जाईल यावरती वेगवेगळे सायंटिस्ट आले आणि त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. तर पहिले जे सायंटिस्ट आहे आपले फर्स्ट सायंटिस्ट, त्यांचं नाव आहे डोबेरायनर. डोबेरेनर यांनी एक ट्रायड मेथड दिली. कोणची? ट्रायड्स. डोबेरायनर ट्रायड्स म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, डोबेरायनर ट्रायड्स. ओके. इन द इयर 1817, ओके, 1817 मध्ये, 1817 जर्मन सायंटिस्ट होते डोबेरायनर सजेस्टेड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, एलिमेंटच्या काय प्रॉपर्टीज म्हणजे एलिमेंटचे मूलद्रव्याचे काय गुणधर्म, ओके, त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, काय प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. कशाशी रिलेट करतात? देअर ॲटॉमिक मासेस. कशावरती? ॲटॉमिक मासेस. He made groups of 3 elements such each having similar chemical properties and called them triad. Okay. तर डोबेरायनरने काय केलं, A, B आणि C हे एलिमेंट्स होते. काय होते? एलिमेंट्स होते. या तिघांना एकत्र केलं, ओके, आणि त्यांना काय म्हटलं, ट्रायड म्हटलं. काय म्हटलं? ट्रायड. 3 एलिमेंट्स आहेत म्हणून त्यांना काय म्हटलं, ट्रायड्स म्हटलं. ओके. तर त्याचा लॉ काय आहे? ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. ओके. तर या तिघांना 3 हे काय आहेत? एलिमेंट्स आहेत. या तिघांना काय केलं? ॲटॉमिक मासेस त्यांचे इन्क्रीजिंग ऑर्डरनी त्यांना काय केलं? अरेंज केलं, बरोबर. तर याचं ॲटॉमिक मास 2 याचं फॉर एक्झाम्पल घेत आहे मी. ओके. आपण हे अज्युम करत आहे इन जनरल. ओके. याचं 4 असेल आणि याचं 6 असेल. हे काय आहेत? ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास. अशा डोबेरायनरने काय केलं, आपण ते इन जनरल पाहत आहे, बरोबर. हे ABC एलिमेंट हे काय आहे? जनरल आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेत आहे. हे काय आहेत? यांना आपण काय म्हणणार? एलिमेंट्स म्हणणार. काय म्हणणार? एलिमेंट्स. ABC हे एलिमेंट्स आहेत आणि Aचं मास 2 आहे, Bचं मास 4 आहे आणि Cचं मास किती आहे? 6 आहे. ओके. ही अरेंज द 3 एलिमेंट्स इन अ ट्रायड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास and show that atomic mass of a middle element and show that atomic mass of middle element, middle कोण आहे? B आहे. atomic mass of middle element was approximately equal to the mean of atomic masses of the other 2 elements. ओके. म्हणजे हा जो मिडल एलिमेंट्स आहेत तो त्याच्या A प्लस C म्हणजे हे जे 2 एलिमेंट्स आहेत, ओके, यांचा काय असतो? ॲव्हरेज असतो. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. आता एचं मास किती आहे? 2 प्लस सीचं मास किती आहे? ॲटॉमिक मास 6 अपॉन मध्ये 2 आणि इक्वल टू 2 प्लस 6 किती होणार? 8/2 म्हणजेच काय आलं? 4. तर हे 4 मास कोणाचं आहे? बीचं. असं डोबेरायनरचं काय होतं? लॉ आहे, त्याचं म्हणणं होतं.
की या दोघांचा मासचं जे ॲव्हरेज आहे ओके म्हणजे अपॉन मध्ये 2 हे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मिडल एलिमेंटचं येत असतं. समजला लॉ काय आहे तुम्हाला? ओके आधी ॲटॉमिक मास कसे लावले? इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावले. ओके प्रत्येक एलिमेंटचे ॲटॉमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरनी असेल अशा प्रकारे त्याने काय केले? ट्रायड अरेंज केले. त्यानंतर ए आणि सी म्हणजेच आजूबाजूचे जे एलिमेंट्स आहेत ते त्यांचा जो ॲव्हरेज आहे हा कोणा एवढा येतो? त्यांच्या मिडल एलिमेंट एवढा येतो. आणि यावरून त्याचं म्हणणं होतं की ए आणि बी आणि सी यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत? सारख्या आहेत किंवा सेम आहेत. हा कोणाचा लॉ आहे? डोबेरायनरचा. समजला तुम्हाला? ओके तर ऑल द नोन एलिमेंट्स कुड नॉट बी क्लासिफाईड इनटू डोबेरायनर्स ट्रायड. आता त्याने आपल्याला कोणकोणते जे महत्त्वाचे ट्रायड आहेत ओके ते दिलेले आहेत ते आता आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. हे इन जनरल मेथड तुम्हाला समजली? यस ऑर नो? ओके तर त्याचं आपण डोबेरायनरचं फर्स्ट ट्रायड आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके ॲक्च्युअल कोणकोणते एलिमेंट्स त्याने घेतलेले आहेत. ओके तर पहिले पहा, सर्वात पहिलं ट्रायड लिथियम Li. Na म्हणजेच काय असतो? सोडियम आणि के फॉर पोटॅशियम बरोबर. तर लिथियमचं जे ॲटॉमिक मास आहे हे किती आहे? लिथियमचं ॲटॉमिक मास हे आपल्याला 6.9 पाहायला मिळते. किती आहे? 6.9. त्यानंतर सोडियमचं ॲटॉमिक मास किती आहे? सोडियमचं मास आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी आपण ते काढणार आहोत. थांबा लक्ष द्या. ओके पहा लक्ष द्या. डोबेरायनरचं हे काय आहे? ट्रायड आहे म्हणजे 3 एलिमेंट्स आहेत. आपण आताच लॉ पाहिला की हे जे 2 एलिमेंट्स आहेत म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचा जो ॲव्हरेज आपण काढणार आहे तो कोणा एवढा येणार? कोणाच्या ॲटॉमिक मास एवढा येणार? सोडियमच्या बरोबर. तर आपण आता एकदा चेक करून पाहणार आहे. तर मीन इज इक्वल टू मीन म्हणजेच काय? ॲव्हरेज तो कोणा एवढा येणार आहे? सोडियम एवढा येणार आहे आपल्याला माहित आहे. ओके सो तर या ठिकाणी लिथियम प्लस पोटॅशियम अपॉन मध्ये 2. तर लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे? 6.9. किती आहे? 6.9 प्लस आणि पोटॅशियमचा किती आहे? 39.1 अपॉन मध्ये काय आहे? 2 आहे. ओके याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 1 + 9 0 प्लस 1 कॅरी झाला बरोबर. 1 + 9 10 0 ॲज इट इज कॅरी 1. ओके तर 10 आणि 16 हा 6. ओके आणि 1 + 3 किती होणार? 4 होणार. अपॉन मध्ये काय राहणार? 2. 0.0ला काही महत्व आहे का? नाही बरोबर. तर 2 2 चा 4 आणि 2 3 चा 6. तर हा जो मीन आलेला आहे आणि हे 23 मीन आलेला आहे. पण हा 23 जे आहे हे ॲटॉमिक मास पाहायला मिळते आपल्याला कोणाचं? सोडियमचं. म्हणजे या 2 एलिमेंटचा जो ॲव्हरेज आहे तो कोणाच्या ॲटॉमिक मास एवढा आला? सोडियमच्या ॲटॉमिक मास एवढा आला. म्हणून डोबेरायनरचं असं म्हणणं आहे की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम या तिघांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत केमिकल प्रॉपर्टीज असो त्या प्रॉपर्टीज काय आहेत? सर्वांच्या सारख्या आहेत. त्यानंतर दुसरं जे ट्रायड आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. काय आहे सांगा पटकन? सेकंड कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. तर यामध्ये आजूबाजूचे कोण आहे? कॅल्शियम आणि बेरियम. ओके तर यांचा जो मीन आहे मीन इक्वल टू कॅल्शियम प्लस बेरियम अपॉन मध्ये आपण काय घेणार? मीन. तर या दोघांचे ॲटॉमिक मासेस आपल्याला दिलेले आहेत 40 प्लस 1 40.1 प्लस 137.3 अपॉन मध्ये 2. तर
पहा लक्ष द्या, कॅल्शियमचा ॲटॉमिक मास किती आहे 40.1 आणि बेरियमचा ॲटॉमिक मास किती आहे 137.3. ओके, याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला 88.7 हा त्याचा ॲव्हरेज पाहायला मिळतो. आता मी कॅल्क्युलेशन केले नाही. ओके, सिंपल ॲडिशन आहे, अपॉन मध्ये 2 आहे. तर हा जो 88.7 हा जो मीन आलेला आहे, हा हे ॲटॉमिक मास कोणाचं पाहायला मिळते आपल्याला, कोणाचं पाहायला मिळते, स्ट्रॉन्टियमचं पाहायला मिळते. ओके, म्हणजे हे या ठिकाणी सॅटिस्फाय झालेलं आहे ट्रायड. याच्यामध्ये आपण पाहू शकतो मग कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या कशा आहेत, सारख्या आहेत, असं कोणाचं म्हणणं होतं, डोबेरायनरचं म्हणणं होतं. ओके, आणि त्याने एलिमेंटची अरेंजमेंट कशा प्रकारे केली, कशा प्रकारे केली, ॲटॉमिक मास कशा प्रकारे लावलेला आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरनी, बरोबर. आणि थर्ड जे आहे, थर्ड क्लोरीन कॉमा ब्रोमीन अँड आयोडीन, याच्यामध्ये सुद्धा याला सुद्धा काय म्हणतात, डोबेरायनरचं काय म्हणतात, ट्रायड म्हणतात. काय म्हणतात, ट्रायड. ओके, तर मीन काढायचा असेल, मीन इज इक्वल टू, तर क्लोरीन प्लस आयोडीन अपॉन काय असणार 2. या दोघांच्या ॲटॉमिक मासचा जो मीन येणार, जो ॲव्हरेज येणार, तो कोणाच्या एवढा असेल, ब्रोमीनच्या एवढा असेल. कोणाच्या एवढा असेल, ब्रोमाइन किंवा ब्रोमीन. ओके, तर क्लोरीनचा ॲटॉमिक मास आपल्याला पाहायला मिळते 35.5 प्लस 126.9. हे कोणाचा मास आहे, ॲटॉमिक मास आयोडीन, आणि अपॉन मध्ये 2. ओके, तर कॅल्क्युलेशन करून याचा जर ॲव्हरेज आपण काढला तर 81.2 हे एवढं मास आपल्याला पाहायला मिळते. आणि ब्रोमीनचं हे ॲक्च्युअल मास आपल्याला 79.9 पाहायला मिळते, बरोबर. तर बघ, हे अप्रॉक्सिमेटली कोणाच्या इक्वल आलं, 81 कोणाच्या इक्वल आलं, ब्रोमीनच्या मासच्या इक्वल आलं. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या तिघांच्या प्रॉपर्टीज सुद्धा कशा आहेत, सारख्या, सेम आहेत, बरोबर. तर या ठिकाणी डोबेरायनर जो आहे यामध्ये 53 एलिमेंट्स डोबेरायनरच्या काळामध्ये माहिती होते. किती, 53. ओके, आणि त्याने याच्या पुढे जे एलिमेंट्स ट्रायड म्हणून करण्याचा प्रयत्न केला तर तो जो ॲव्हरेज आहे, जो मीन आहे, तो सॅटिस्फाय झाला नाही किंवा आला नाही. ओके, तर या ठिकाणी हे 3 जे ट्रायड आहेत हे सक्सेसफुली यांच्या 3 प्रॉपर्टी सुद्धा योग्यरित्या पाहायला मिळाल्या, म्हणजे सारख्या होत्या. आणि याच्या पुढे डोबेरायनरने प्रयत्न केला पण तो त्या ठिकाणी काय झाला, फेल ठरलेला आहे. काय ठरलेला आहे, फेल ठरलेला आहे, बरोबर. तर नेक्स्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. याचा आता आपण स्टडी करणार आहे. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. द इंग्लिश सायंटिस्ट जॉन न्यूलँड्स correlated the atomic masses of elements to their properties in different way. तर जो बेसिक मुख्य आधार जो आहे, डोबेरायनर सारखाच याने सुद्धा ॲटॉमिक मासेसलाच प्रिफरन्स या ठिकाणी एलिमेंटच्या दिलेलं आहे. डोबेरायनरने काय केलं होतं, इन्क्रीजिंग ऑर्डर लावली होती ॲटॉमिक मासेसची. तर या ठिकाणी सुद्धा जे मुख्य आधार आहे न्यूलँड्सनी कशाचा घेतलेला आहे, ॲटॉमिक मासेसचा. इन द इयर 1866 1866 मध्ये न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. तर 1866 मध्ये जेवढेही नोन एलिमेंट्स होते, माहिती एलिमेंट्स होते, त्यांच्या ॲटॉमिक मासेसला कशा प्रकारे लावलं, इन्क्रीजिंग ऑर्डरनी लावलं. कशा प्रकारे, इन्क्रीजिंग ऑर्डरनी. कोणी, न्यूलँड्सने सुद्धा डोबेरायनरची जी प्रोसेस होती त्याला फॉलो केलेला आहे. पण यामध्ये थोडा बदल सुद्धा त्याने केला आहे. स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड
अप विथ थोरियम. त्याने काय केलं, स्टार्ट केलं जो लाइटेस्ट एलिमेंट आहे, जो कमी वजनाचा एलिमेंट आहे हायड्रोजन, आणि एंड कुठे केलेला आहे, थोरियम वरती एंड केलेलं आहे. He found that every 8 element had properties similar to those of first element. तर त्याने काय केलं, फाउंड केलं म्हणजे काय शोधलं की जे पहिला एलिमेंट्स आहे, पहिल्या एलिमेंटच्या ज्याही प्रॉपर्टी आहेत त्या 8व्या एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, जो 8वा एलिमेंट्स आहेत त्या पहिल्या आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ह्या कशा असतात, सारख्या असतात. तर फॉर एक्झाम्पल सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम. आता आपण पाहिलं होतं की जे डोबे रायनरचे ट्रायड होते सक्सेसफुल, त्यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांच्या प्रॉपर्टी कशा होत्या, सारख्या. म्हणजेच लिथियम आणि सोडियम, आता लिथियमच्या खाली सुद्धा सोडियम आलेला आहे, सोडियमच्या खाली पोटॅशियम आलेला आहे. म्हणजे न्यूलँड्सनी जो आपल्याला लॉ सांगितला आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला योग्य वाटत आहे. ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलॅरिटी टू बेरिलियम. आता मॅग्नेशियम तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता, याची सिमिलॅरिटी आपल्याला बेरिलियमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सुद्धा मॅग्नेशियमच्या पाहायला मिळतात. म्हणून तो बेरिलियम जो आहे मॅग्नेशियमच्या खाली आलेला आपल्याला पाहायला मिळतो. अँड क्लोरीन शो सिमिलॅरिटी विथ फ्लोरीन. म्हणजे जेही एकाखाली एक एलिमेंट्स आलेले आहेत 8व्या नंबरला, ते सर्व काय आहेत, यामध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी, काहीतरी प्रकारच्या प्रॉपर्टीज सिमिलर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. न्यूलँड्स कम्पेअर्ड दिस सिमिलॅरिटी विथ द ऑक्टेव्स इन म्युझिक. तर ऑक्टेव्स म्हणजेच काय, 8. याचा अर्थ काय होतो, 8. काय होतो, 8. म्हणजे पहिला आणि 8वा यांच्यामध्ये, पहिला एलिमेंट्स आणि 8वा एलिमेंट्स यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी पाहायला मिळते. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ऑक्टेव्स म्हणतो. ऑक्ट 8 सारखं भासते तुम्हाला, ठीक आहे. आणि याने एक म्युझिकल टोन आपल्याला याच्यामध्ये सांगितलेली आहे. ही कॉल्ड द सिमिलॅरिटी ऑब्झर्व्ड इन द 8th अँड द फर्स्ट एलिमेंट ॲज. तर इथे आपल्याला तुम्हाला डू यू नो म्हणून एक टेबलमध्ये तिथे दिलेलं आहे तुम्हाला की इन द इंडियन म्युझिक सिस्टीम, आपल्या भारतामध्ये जी म्युझिक सिस्टीम आहे ती कोणत्या बेसिक 7 नोट्सवरती चालते माहीत आहे तुम्हाला. सा रे ग म प ध नि, परत सा येते, बरोबर ना. सा रे ग म प ध नि सा. तर याच्यामध्ये अँड देअर कलेक्शन इज कॉल्ड ॲज सप्तक. तर या सा रे ग म प ध नि याला आपण काय म्हणतो, सप्तक. यांना कलेक्टिव्हली काय म्हणतात, सप्तक म्हणतात. काय म्हणतात, सप्तक म्हणतात. म्हणजे 7 आहेत म्हणून सप्तक. ओके. अँड देन कम द फ्रिक्वेन्सी ऑफ द नोट्स गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम सा टू नी. जी फ्रिक्वेन्सी आहे आवाजाची ती सुद्धा काय होते, इन्क्रीजिंग होते. म्हणून ॲटॉमिक मास सुद्धा कसा आहे, इन्क्रीजिंग आपल्याला पाहायला मिळते, बरोबर की नाही. तुम्ही जर म्हटलं सा रे ग म प ध नि, असा आपला आवाजाची जी टोन आहे ती कशी होते, इन्क्रीजिंग होते, इन्क्रीज आहे. म्हणून ॲटॉमिक मास सुद्धा आपल्याला कसं पाहायला मिळते, इथे इन्क्रीज पाहायला मिळते. काहीतरी लॉजिक आहे लावलेलं त्या ठिकाणी, बरोबर. दोघांमध्ये साम्य दाखवणारं आपल्याला लॉजिक त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणून त्या ठिकाणी हे ठेवलेलं आहे इंडियन नोट्स. किंवा देन कम्स द सा ऑफ द अप्पर सप्तक इज डबल द फ्रिक्वेन्सी ऑफ द ओरिजिनल सा. म्हणजे जेव्हा तुम्ही सा रे ग म प ध नि सा, जेव्हा लास्टचा जो म्हणता सा त्याच्यावरती जे फ्रिक्वेन्सी आहे ही वाढलेली असते. इट मीन्स दॅट द नोट्स रिपीट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 सप्तक. जेव्हा तुम्ही एक सप्तक करता कंप्लीट, तेव्हा पुन्हा त्या 6 वरती आपण येत असतो. द 7 नोट्स इन द वेस्टर्न म्युझिक आर. आणि पाश्चिमात्य देशांमध्ये त्यांचा जे बेस आहे
नोट्स आहेत म्युझिक सिस्टीमच्या, जशा की आपल्याकडे सारेगमपधनिसा आहे, तशाच प्रकारे वेस्टर्नमध्ये डू रे मी फा सो ला ती, डू रे मी फा सो ला ती आहे. काय आहे? डू रे मी फा सो ला ती. तर हे आपल्याला एवढं आपल्या जसं की आपण इंडियन म्युझिक सिस्टीम म्हणतो तशा प्रकारचं आपल्याला ते येणार नाही, परंतु डू रे मी फा सो ला ती हे काय आहे? वेस्टर्न नोट्स आहेत म्युझिकच्या. द नोट डू हॅव्हिंग डबल द ओरिजिनल फ्रिक्वेन्सी कम्स अगेन ॲट द 8th प्लेस. म्हणजे जसं 6 डबल येतो तसा डू डू डबल येतो. काय येतो? डू डू यांचा डबल येतो. दिस इज द ऑक्टेव ऑफ वेस्टर्न नोट्स. हे ऑक्टेव आहेत कशाचे? वेस्टर्न नोट्सचे. वरचे कोणते आहेत? इंडियन, आणि हे कोणते आहे? वेस्टर्न आहेत. बरोबर. म्युझिक इज क्रिएटेड बाय द व्हेरायटी इन द यूज ऑफ दिस नोट्स. ओके. तर म्युझिक याच्यापासून तयार होते. ओके. याच्या बाहेर म्युझिक नाही. जसं की आपण ABCD Z पर्यंत शिकतो तशाच प्रकारे हे इंडियन म्युझिक आहे. म्हणजे ह्या नोट्स आहेत, याच्यावरती सर्व पुस्तकं लिहिली जातात किंवा अभ्यास केला जातो, पूर्ण म्युझिक तयार होते. तशाच प्रकारे आपलं ABCD जे आहे, ABCD माणूस शिकला की तो वर्ड तयार करू शकतो. वर्डपासून सेंटेन्स, सेंटेन्सपासून पॅरेग्राफ, पॅरेग्राफपासून पुस्तकं तयार होतात. बरोबर. म्हणजे बेस काय आहे? ABCD आहे. तशाच प्रकारे इथे बेस काय आहे? हे नोट्स आहेत. कळलं? तर आता आपण पाहिलं की जेही नोन एलिमेंट्स होते, न्यूलँड्सने त्याला काय केलं? अरेंज केलं. कशा प्रकारे? या नोट्सच्या आधारे. म्हणजे पहिला जो एलिमेंट आहे तो 8व्या एलिमेंटच्या सारख्या त्याच्या प्रॉपर्टी असतील. ओके. आता हे कुठपर्यंत झालं? या हायड्रोजन पासून झिर्कोनियम पर्यंत. बरोबर. तर यामध्ये इथपर्यंत ते आपल्याला सिमिलॅरिटी शो झालेली आहे. तर मेनी लिमिटेशन वर फाउंड इन न्यूलँड्स ऑक्टेव्स. तर या ठिकाणी काहीतरी कमतरता सुद्धा होत्या. असं नाही की पूर्ण परफेक्ट त्या ठिकाणी त्याने क्लासिफिकेशन केलं होतं. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. ओके. हा जो लॉ आहे हा कुठपर्यंत सॅटिस्फाय झाला? कॅल्शियम पर्यंत सॅटिस्फाय झाला. न्यूलँड्स फिटेड ऑल द नोन एलिमेंट्स इन अ टेबल 7/8. ओके. हा काय आहे? 7/8. अशा प्रकारे टेबलमध्ये त्याने काय केलं? सर्व एलिमेंटला फिट केलं. दॅट इज 56 बॉक्सेस. किती? 56 बॉक्समध्ये. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे त्या ठिकाणी नोन एलिमेंट्स किती होते? 56 आपल्याला पाहायला मिळतात. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स each in some boxes to accommodate all the known elements in the table. तर आता न्यूलँड्सने काय केलं? काही जे एलिमेंट्स आहेत ते एका बॉक्समध्ये 2 एलिमेंट्सना काय केलं? जागा दिलेली आहे. हे सुद्धा एक लिमिटेशन आहे, कारण की प्रत्येक एलिमेंटना त्याने काय करायला पाहिजे होतं? स्वतंत्र जागा किंवा स्वतंत्र बॉक्समध्ये त्याला ठेवायला पाहिजे होतं. ओके. कोबाल्ट अँड निकेल, Ce and La. Moreover, he placed some elements with different properties under the same note in the octaves. ओके. तर सेम नोट खाली त्याने एकाच बॉक्समध्ये काय केलं? 2-2 एलिमेंट ठेवले. हा सुद्धा काय होता? त्याचा लिमिटेशन आहे. न्यूलँड्स प्लेस द मेटल कोबाल्ट अँड निकेल अंडर द नोट डू. या डू किंवा सा या नोट खालीच त्याने काय केलं? त्याला ठेवलेलं आहे. अवे फ्रॉम देम along with the non-metal O, oxygen and sulfur under the note T किंवा नी. हे 2 जे एलिमेंट्स आहेत हे एका खाली एक ठेवलेले आहेत. न्यूलँड्स ऑक्टेव डिड नॉट हॅव प्रोव्हिजन्स टू अकोमोडेट द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. म्हणजे जे त्याने रिक्त जागा सुद्धा सोडल्या नाही, कारण की 56 एलिमेंट्स होते का अजून काही डिस्कवर व्हायचे राहिले होते, त्यासाठी त्याने जागा सोडलेली नाही. ओके. म्हणजे की जे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स होतील त्यांना आपण या ठिकाणी आपल्या टेबलमध्ये इथे अकोमोडेट करणार आहोत किंवा जागा देणार आहोत, अशा प्रकारे त्याचं काही प्रावधान नव्हतं.
द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लॅटर ऑन डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि खरोखरच नंतर सुद्धा डिस्कवर झालेले जे एलिमेंट्स होते त्यांना या ठिकाणी न्यूलँड्स ऑक्टेव्हमध्ये फिट करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही ते फिट झाले नाही. म्हणजे या ठिकाणी न्यूलँड्स ऑक्टेव्स हा सुद्धा फेल ठरलेला आहे. ओके, काही एलिमेंट पर्यंतच त्यांनी काय केलं, त्यांचा स्टडी केला आणि